पार्टीची ती रागीट रात्र आणि डान्स फ्लोअरवरचा साडीचा पदर अडकल्याने उडालेला तो भयंकर नाट्यमय प्रकार संपला होता. पण त्या रात्री निर्माण झालेली कटुता, चिडचिड आणि अहंकाराची आग दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकच भडकली होती. डान्स करताना रणवीरच्या अगदी जवळ जाणे, त्याच्या भक्कम मिठीमध्ये काही सेकंद अडकून पडणे आणि त्याच्या श्वासांची उष्णता स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवणे, या आठवणीने तन्वीचा स्वतःवरचा भयंकर राग अनावर होत होता. ती आरशासमोर उभी राहून स्वतःलाच बजावत होती की तो फक्त तिचा शत्रू आहे. तिकडे रणवीरच्या डोक्याचाही पारा भडकला होता. एका साध्या डान्समध्ये ती मुलगी त्याच्या मनाचा ताबा कशी काय घेऊ पाहते? तिचा तो मोगऱ्याचा सुगंध, तिचा तो रागीट चेहरा आणि तिची नाजूक कंबर, या विचाराने त्याचा इगो पार दुखावला गेला होता. रणवीरने आज ठरवूनच टाकले होते की तन्वीशी एक शब्दही गोड बोलायचा नाही आणि तिच्या प्रत्येक उद्धटपणाचा बदला घ्यायचा. दोघांनाही एकमेकांचे तोंड पाहायचे नव्हते. पण नशिबाचा खेळ असा होता की आज सकाळीच एका विशेष आउटडोअर मीटिंगसाठी आणि लोकेशन पाहण्यासाठी दोघांना पुन्हा शहराबाहेरच्या एका आलिशान रिसॉर्ट कॅफेमध्ये एकत्र जमावे लागणार होते. सकाळी 8 वाजल्यापासूनच शहरामध्ये धुवांधार पाऊस कोसळत होता. आकाशामध्ये काळेकुट्ट ढग जमा झाले होते. विजांचा कडकडाट सुरू होता आणि हवेमध्ये एक वेगळाच ओलसर गारवा होता. पण या दोघांच्या मनातील रागाची उकळी मात्र जराही कमी झाली नव्हती. रणवीरने आपली महाकाय काळी SUV गाडी चालवत त्या रिसॉर्टच्या आवारामध्ये प्रवेश केला. अंगात काळे लेदर जॅकेट, पांढरा शर्ट, कपाळावर आठ्या आणि चेहऱ्यावर तोच नेहमीचा गर्विष्ठ कडक भाव. तो गाडीतून खाली उतरला आणि आपल्या ताठ मानेने मोठ्या पायऱ्या टाकत कॅफेच्या लाकडी व्हरांड्यात आला. ठीक 9 वाजता तन्वी तिथे पोहोचली. अंगामध्ये फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता, निळी जीन्स, पायामध्ये साधी चप्पल आणि पाठीवर सॅक. पावसामुळे तिची कुर्ती थोडी भिजली होती आणि तिचे मोकळे केस तिच्या खांद्यावर पाण्याचे थेंब सांडत होते. तिने कॅफेच्या काचेचा दरवाजा जोरात ढकलून आतमध्ये पाऊल ठेवले. समोरच रणवीर एका भव्य लाकडी टेबलावर लॅपटॉप उघडून बसला होता. तन्वीचे डोळे रागाने ताठर झाले. तिने त्याच्याकडे एक अत्यंत तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला आणि स्वतःची जड बॅग जोरामध्ये तिथल्या लाकडी टेबलावर आदळली. टेबलवर प्रचंड शांतता होती, पण बॅगच्या या आवाजाने तिथले वातावरण अचानक तापले. रणवीरने लॅपटॉपवरून नजर वर न करताच अतिशय थंड पण टोचणाऱ्या आवाजामध्ये सुनावले, मिस तन्वी, वस्तू हळू ठेवण्याची सवय लावा. हे काही तुमचे घर नाहीये, जिथे तुम्ही असा आरडाओरडा आणि आदळापट कराल. आणि भिजून आल्यावर आधी स्वतःला सावरून मग आत प्रवेश करत जा. तुमच्या केसांमुळे सर्वत्र पाण्याचे थेंब सांडत आहेत. तन्वीचा पारा एका सेकंदामध्ये चढला. तिने रणवीरकडे पाहत आपले काळेभोर केस रागाने पाठीमागे झटकावले, ज्यामुळे केसांतील पाण्याचे काही थेंब थेट रणवीरच्या चेहऱ्यावर आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर जाऊन उडाले. ओ, रणवीर ओरडला आणि त्याने लॅपटॉप बंद केला. तन्वीने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि आव्हानात्मक आवाजात म्हणाली, मला अजिबात शिकवू नका मिस्टर रणवीर. मी कसा प्रवेश करायचा आणि माझे सामान कसे ठेवायचे हे ठरवणारे तुम्ही माझे मालक नाही आहात. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय म्हणून पाणी सांडले आहे. मी मुद्दाम तुमच्या तोंडावर पाणी उडवले नाही, पण जर उडाले असेल तर खूप चांगले झाले. तुम्हाला तर जरा थंडावा तरी मिळाला असेल. त्रास होत असेल तर डोळे आणि कान बंद करून बसा. रणवीरने खिशातून रुमाल काढला आणि अतिशय रागाने आपला चेहरा पुसला. तो खुर्चीवरून उठून सरळ तन्वीच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या शरीराचा उंच बांधा आणि त्याचा रुबाब पाहून कोणीही घाबरले असते, पण तन्वी जराही मागे सरकली नाही. तुम्हाला शिष्टाचार, सभ्यता आणि समोरच्याशी आदराने बोलणे नावाचा प्रकार अजिबात माहिती नाहीये का? रणवीरने आपला आवाज खोल करत विचारले. काल पार्टीत तुम्ही डान्स करताना जो तमाशा केला तो मी गप्पपणे सहन केला, पण आज ऑफिसच्या कामामध्ये मी तुमची ही अरेरावी आणि उद्धटपणा अजिबात खपवून घेणार नाही. अरेरावी मी नाही, तुम्ही करत आहात मिस्टर गर्विष्ठ. तन्वीने मान वर करून थेट त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून उत्तर दिले. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही उंच आहात, हँडसम आहात, काळा कोट घालता म्हणजे अख्खे जग तुमच्या तालावर नाचेल. मी अजिबात तुमच्या तालावर नाचणारी मुलगी नाहीये. तुम्ही जेवढा राग दाखवाल मी त्याच्या दुप्पट तिरस्कार तुम्हाला करेन. दोघांमधील हे कडाक्याचे भांडण सुरू असतानाच तिथून त्यांचा असिस्टंट समीर धावत पळत आत आला. त्याच्या हातामध्ये 3 ट्रेम ठेवलेले चहा, कॉफीचे कप होते. दोघांचा रागीट अवतार आणि एकमेकांवर ओरडणे पाहून समीरचा थरकाप उडाला. सर, मॅडम, प्लीज शांत व्हा. कॅफेमधले सर्व वेटर्स आणि मॅनेजर आपल्याकडेच पाहत आहेत. समीर थरथरत्या आवाजामध्ये म्हणाला. तू तुझे तोंड बंद ठेव समीर. रणवीर आणि तन्वी दोघेही एकाच वेळी समीरवर कडाडले. समीरने भीतीने मान खाली घातली आणि कॉफीचे कप टेबलावर ठेवून 2 पावले मागे सरकला. पण आज या दोघांमधील या आगीमध्ये आणखी तेल ओतायला तिथे एक नवीनच माणसाची एंट्री झाली.
आणि तो म्हणजे विक्रम. विक्रम हा तन्वीचा जुना कॉलेज फ्रेंड होता. अत्यंत बोलका, ओव्हर स्मार्ट, स्वतःची स्तुती करणारा, विनोदी कपडे घालणारा आणि स्वतःला जगातील सर्वात मोठा हँडसम मॉडेल समजणारा मुलगा. विक्रमला या रिसॉर्टच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि डेकोरेशनसाठी बोलावले होते. तन्वीला पाहताच विक्रम हातात ज्यूसचा ग्लास घेऊन अति उत्साहामध्ये ओरडला, ओ माय गॉड, तन्वी ब्युटिफुल, किती दिवसाने भेटतोय का आपण? असे म्हणत विक्रमने तन्वीला काही समजण्याच्या आतच थेट जवळ घेतले आणि एक जोरात मिठी मारली. तन्वी आधी थोडी दचकली. तिला विक्रमची ही पद्धत अजिबात आवडली नव्हती. पण तिने पाहिले की रणवीर समोरच उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर रागाचे आणि चिडीचे भाव उमटले आहेत. रणवीरचा तो जळफळाट पाहताच तन्वीच्या डोक्यामध्ये एक खोडकर कल्पना आली. तिने मुद्दाम हसून विक्रमला प्रतिसाद दिला, अरे विक्रम, तू इथे कसा काय? काय सरप्राईज आहे? रणवीर तिथेच स्तब्ध उभा राहिला. त्याने तन्वीला एका दुसऱ्याच मुलाच्या मिठीमध्ये हसताना पाहिले. रणवीरच्या डोळ्यांमध्ये अचानक विचित्र, अत्यंत तीक्ष्ण आणि जळफाट करणारा राग उमटला. त्याला स्वतःलाच कळेना की त्याला इतका संताप का येतोय. काल तर ही मुलगी त्याला डान्स करताना मला हात लावू नका म्हणून सुनावत होती आणि आज या नव्या मुलाच्या गळ्यामध्ये स्वतःहून पडत होती. हे दृश्य रणवीरच्या इगोला भयंकर डोचले. रणवीर ताठ मानेने मोठ्या पायऱ्या टाकत त्यांच्या अगदी जवळ आला. एक्सक्यूज मी. रणवीरचा आवाज बर्फासारखा थंड आणि कडक होता. हा काय फालतूपणा आणि नौटंकी चालली आहे इथे? हे काम करण्याचं ठिकाण आहे, तुमचे पर्सनल पार्क किंवा गेट टुगेदर नाही. विक्रमने रणवीरकडे पाहिले. त्याच्या काळ्या लेदर जॅकेटवर नजर फिरवली आणि चक्क हसून म्हणाला, अरे मिस्टर गर्विष्ठ, आय मीन मिस्टर रणवीर ना? कूल डाऊन मॅन. इतका राग चांगला नसतो. मी तन्वीचा खूप जुना आणि खास मित्र आहे. वी आर व्हेरी क्लोज, यू नो. तन्वीने रणवीरचा तो लाल झालेला चेहरा पाहिला आणि ती मुद्दाम विक्रमच्या आणखीन जवळ उभी राहिली. रणवीरला चिडवण्यासाठी ती विक्रमच्या दंडाला धरून म्हणाली, हो रणवीर, विक्रम खूपच फ्रेंडली, मनमिळाऊ आणि मऊ स्वभावाचा मुलगा आहे. तुझ्यासारखा कडक, रागीट, खडूस आणि शिष्ट अजिबात नाहीये. मला अशा माणसांसोबत बोलायला खूप आवडतं. रणवीरचा पारा पार गगनाला भिडला. त्याने तन्वीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. मला फरक पडत नाही की हा कोण आहे आणि कसा आहे. माझ्यासमोर हे असले उथळचाळे करायचे नाहीत, हे स्पष्ट सांगतोय. उथळचाळे? तन्वीचा चेहरा रागाने लाल झाला. विक्रमने मला फक्त हक केलं, त्यात वाईट काय आहे? तू काल डान्स करताना मला कमरेवरून किती जवळ पकडलं होतं, तेव्हा मी तुला काय 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 बोलले होते का? तन्वीच्या तोंडून हे वाक्य निघताच बाजूला उभा असलेला विक्रम अवाक झाला. व्हॉट? तन्वी, याने तुला काल कमरेवरून मिठीत पकडलं होतं? तू तुझे तोंड बंद ठेव विक्रम. रणवीर आणि तन्वी दोघेही एकाच वेळी विक्रमवर जोरात ओरडले. समीरने तर भीतीने दोन्ही कानांवर हातच ठेवले. दुपारची वेळ झाली. रिसॉर्टच्या मोठ्या बागेमध्ये आणि लॉनमध्ये कामाची चर्चा आणि लेआउट पाहणी सुरू झाली. विक्रम सतत तन्वीच्या मागे मागे फिरत होता. तन्वी, तुला कोल्ड कॉफी आणू का? तन्वी, तुझा हात धरू का? रस्ता निसरडा आहे. तन्वी, तू काल काळ्या साडीमध्ये किती कडक दिसत होतीस यार. तन्वी, तुझा हसणारा चेहरा किती क्यूट आहे. विक्रमच्या या अति उत्साही आणि फालतू बडबडीने तन्वी सुद्धा आतून भयंकर वैतागली होती. तिला विक्रमच्या गप्पांचा कंटाळा आला होता. पण रणवीर लांबून हे सगळं पाहत होता आणि त्याचा चेहरा रागाने लाल पिवळा होत होता. हे पाहून तन्वीला भयंकर मजा येत होती. त्यामुळे ती हसून विक्रमच्या गप्पा ऐकण्याचे नाटक करत होती. रणवीर थोड्या अंतरावर उभा राहून कॅफेच्या गॅलरीतून लॉनमधील हे सर्व दृश्य पाहत होता. त्याने हातात धरलेला पाण्याचा प्लास्टिकचा कप रागाने इतका आवळला की तो कप पार चुरगळून त्याचा चक्काचूर झाला. हा फालतू मुलगा हिच्या एवढा जवळ का जातोय? हिच्या हाताला स्पर्श करायची हिंमत कशी होते याची? आणि ही डोकेदुखी मुलगी त्याला मनापासून हसून प्रतिसाद का देते? काल तर माझ्याशी डान्स करताना मोठी नाटके करत होती, आता याच्यासोबत कशी चिपकत आहे? रणवीर स्वतःशी दात ओठ खात पाय आपटत पुटपुटला. तितक्यात समीर तिथे गरम चहाचा ट्रे घेऊन आला. ट्रेमध्ये 3-4 वाफरलेले चहा कप होते. रणवीरचा संताप इतका वाढला होता की त्याला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. तो तडक पायऱ्यांवरून खाली लॉनमध्ये आला. विक्रम तन्वीला मोबाईलमध्ये काहीतरी फोटो दाखवत अगदी तिच्या अंगावर झुकला होता. रणवीर वेगाने तिथे आला. त्याने मुद्दाम समीरच्या जवळ जाऊन त्याला असं काही जोरात कोपऱ्याचा धक्का दिला की समीरचा तोल गेला आणि त्याच्या हातातील ट्रे थेट विक्रमच्या दिशेने उडाला. गरमागरम चहाची संपूर्ण वाटी थेट विक्रमच्या महागड्या पांढऱ्या शूजवर, मोज्यांवर आणि पॅन्टवर सांडली. आई ग, मेलो रे मेलो. विक्रम जोरात ओरडला आणि लॉनमध्ये एका पायावर उड्या मारू लागला. माझे 15,000चे ब्रँडेड शूज, पाय जळाला माझा. समीर, तुझे डोळे कुठे आहेत? डोक्यावर आहेत का? समीर थरथर कापत म्हणाला, सॉरी सर, खूप सॉरी. रणवीर सरांचा धक्का लागला मला. रणवीरने अतिशय शांत, गंभीर आणि निष्पाप चेहरा करून विक्रमकडे पाहिले आणि म्हटले, ओ व्हेरी सॉरी विक्रम. कामाच्या ठिकाणी
रस्त्यामध्ये मध्ये उभे राहून गप्पा मारल्या की असे अपघात होतातच. जरा बाजूला जाऊन उभे राहा आणि शूज नीट वाळून घ्या. तन्वीने रणवीरकडे पाहिलं. तिला एका सेकंदामध्ये समजलं की रणवीरने हे मुद्दाम समीरला धक्का देऊन केले आहे. ती रणवीरच्या अगदी जवळ आली, डोळे मोठे केले आणि रागाने म्हणाली, रणवीर, तुझं डोकं फिरलं आहे का? तू मुद्दाम समीरला ढकलून त्याच्या अंगावर गरम चहा सांडलास. माझं डोकं एकदम ठिकाणावर आहे मिस तन्वी. तुमच्या या तथाकथित मित्राने कामाच्या मध्यवर्गी अडथळा आणू नये इतकीच माझी इच्छा आहे. रणवीरने आपली कॉलर नीट करत ताठ मानेने उत्तर दिले. तू भयंकर जळकुट आहेस मिस्टर गर्विष्ठ. तन्वीने त्याच्या छातीवर बोट दाखवून सुनावले. मी आणि जळकुटा? तुझ्या या उथळ मित्रावर जळायला माझ्याकडे फालतू वेळ नाहीये. रणवीर गरजला. विक्रम तिथेच लंगडत टिश्यू पेपरने शूज पुसत होता आणि समीर पुन्हा मार खाण्याच्या भीतीने लांब जाऊन झाडामागे लपून बसला होता. झाडाखाली आमने सामने आणि इगोचा भडका काही वेळाने मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढला. सगळेजण रिसॉर्टच्या शेडखाली पळाले, पण तन्वीची महत्त्वाची फाईल बाहेर लॉनमधील बाकावर विसरली होती. ती फाईल पावसात भिजू नये म्हणून तन्वी घाईघाईने पावसात बाहेर पडली. तिने फाईल उचलली, पण परत येताना निचरड्या गवतावरून तिचा पाय अचानक घसरला. ती जोरात खाली पडणारच होती तितक्यात रणवीरने मागून धावत येऊन तिचा हात जोरात मनगटापासून पकडला. रणवीरने तिच्या कमरेला धरून तिला एका झटक्यात सावरले आणि खेचत बाजूला असलेल्या एका मोठ्या वटवृक्षाच्या बुंद्याखाली आणले, जिथे पावसाचा जोर थोडा कमी होता. माझा हात सोड रणवीर, मला खूप दुखतंय. तन्वी रागाने ओरडली आणि तिने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. रणवीरने तिला मागे ढकलून झाडाच्या खोडाला टेकून धरले. तो तिच्या इतक्या जवळ उभा राहिला की तन्वीला हालचाल करायलाही जागा उरली नव्हती. रणवीरचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याचे केस पावसामध्ये भिजून कपाळावर आले होते आणि त्याचे कडक डोळे तन्वीवर रोखलेले होते. तुला काय वाटतं तन्वी? तू त्या विक्रमसोबत मुद्दाम नाटकं करून मला चिडवतेस? रणवीरचा आवाज खूप खोल, जड आणि रागाने थरथरत होता. मी कशाला तुला चिडू, मिस्टर गर्विष्ठ? तू कोण आहेस माझा? तन्वीने त्याचा हात स्वतःच्या मनगटावरून काढण्याचा प्रयत्न करत थेट सुनावले. तुला जळफाट होतोय का? तू जेलस झाला आहेस का? मी आणि तुझ्या बाबतीत जेलस? कधीच नाही. रणवीरने तिच्या डोक्याच्या अगदी बाजूला झाडाच्या खोडावर जोरा हात ठोकला. मला फक्त तुझ्या दुटप्पी स्वभावाचा राग येतोय. माझ्याशी वागताना मोठी सभ्यता आणि शिष्टाचार दाखवतेस आणि त्या विक्रमसमोर स्वतःहून जातेस. कारण विक्रम तुझ्यासारखा गर्विष्ठ आणि खडूस नाहीये. तो माणसासारखा वागतो. तन्वीने थेट त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेवून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. रणवीरने तिचे दोन्ही हात पकडले आणि झाडाला टेकवून धरले. तन्वी, मला आव्हान द्यायचा प्रयत्न करू नकोस. मी काय करू शकतो याची तुला अजून कल्पना नाहीये. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते. पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर उडत होते. श्वासांची उष्णता एकमेकांना लागत होती. तन्वीच्या डोळ्यांमध्ये भयंकर राग आणि स्वाभिमान होता, पण तन्वीच्या डोळ्यांमध्ये एक भयंकर संताप आणि अनाकलनीय हक्क गाजवणारी ताठर भावना होती. तन्वीने रणवीरच्या डोळ्यामध्ये पाहिले. तू कितीही प्रयत्न केलास तरी तू माझ्यावर तुझा हक्क गाजवू शकत नाहीस रणवीर. मी तुझी कोणीही लागत नाही. ऐकलंस ना? कोणीही नाही. तू माझी कोणीही लागत नाहीस. पण जोपर्यंत तू माझ्या समोर आहेस तोपर्यंत मला हे असले प्रकार सहन होणार नाहीत. रणवीरने तिचे हात सोडले आणि रागाने मागे सरकला. संध्याकाळ झाली. विक्रम आपल्या जळालेल्या शूजसह आणि तोंडाचा चंबू करून तिथून पळून गेला होता. आता त्या रिसॉर्टच्या मुख्य हॉलमध्ये फक्त रणवीर, तन्वी आणि लांब कोपऱ्यात उभा असलेला भित्रा समीर उभे होते. तन्वी गॅलरीमध्ये उभी राहून पावसाकडे पाहत होती. तिच्या पायाला दुपारी पाय निसरल्यामुळे घोट्याला थोडी दुखापत झाली होती आणि सूज आली होती. ती अस्वस्थपणे एका पायावर भर देत उभी होती. रणवीर आतून बाहेर आला. त्याच्या हातामध्ये पेनकिलर, स्प्रे आणि मलम होते. त्याने तन्वीकडे पाहिले आणि कडक आवाजामध्ये म्हणाला, तिथे उभे राहून लंगडण्याचे नाटक करू नका. गपचूप सोफ्यावर येऊन बसा. मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाहीये मिस्टर गर्विष्ठ. तन्वीने मान वळवली. रणवीरने तिचे ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. त्याने तन्वीचा हात पकडला आणि तिला खेचून सोफ्यावर बसवले. तो स्वतः तिच्या पायाजवळ खाली जमिनीवर बसला. त्याने तन्वीचा पाय हातामध्ये घेतला आणि तिच्या घोट्यावर जोरात स्प्रे मारला. हे किती जोरात मारताय? अक्कल नाहीये का तुम्हाला? तन्वी वेदनेने किंचाळली आणि तिने रणवीरच्या खांद्यावर जोरात बुक्का मारला. अहो मॅडम, मी औषध लावतोय. तुमच्याशी मारामारी करत नाहीये. रणवीरने तिचा हात हवेतच पकडला. तुमची औषध लावण्याची पद्धत पण रागीटच आहे. तन्वीने आपला हात मागे खेचला. रणवीर हळूहळू उभा राहिला. तो सोफ्यावर बसलेला तन्वीच्या अगदी वर झुकला. तुम्ही जगातील सर्वात भांडखोर, उद्धट आणि कटकटी मुलगी आहात मिस तन्वी. आणि तुम्ही जगातील सर्वात गर्विष्ठ, उर्फटा, रागीट आणि तापट माणूस आहात मिस्टर रणवीर.
तन्वीने त्याच्या शर्टाचा कॉलर पकडत थेट त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून सांगितले. दोघेही एकमेकांच्या इतक्या जवळ होते, पण दोघांच्याही डोळ्यांमध्ये फक्त आणि फक्त अहंकाराची आग आणि रागाची ठिणगी धगधगत होती. समीरने लांबूनच हे सर्व पाहिले आणि स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. या दोघांचे हे भांडण जन्मात संपणार नाही. दोघांमधील हे इगो वार आता पुढच्या भागात कुठल्या थराला जाते हे पाहणे आता आणखीनच रंजक ठरेल.